हॅलो मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आपण जे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ब्लाऊज एकत्र मी भरपूर सारे कट केले होते, तर ते आपल्याला आता 2 दिवसात कंप्लीट करायचे आहेत। तर ॲक्च्युली इथे माझे ब्लाऊज 2 शिवून झालेले आहेत, तुम्ही ते बघू शकता। तर सकाळी मी जास्त लवकर बसली नाही, ॲक्च्युली 1 वाजता बसली आहे मी ब्लाऊज शिवायला, तरी आपले 2 ब्लाऊज झालेले आहेत, तिसरा ब्लाऊज चालू आहे। तर अशा पद्धतीने हा ग्रीन कलरचा एक शिवलेला आहे, हा ब्लू कलरचा आपण हा पण शिवलेला आहे, म्हणजे जांभळा कलर। त्याच्यानंतर आपण घेतला आहे हा ऑरेंज कलरचा ब्लाऊज घेतलेला आहे, ऑरेंज पण म्हणता येणार नाही, थोडासा वेगळाच कलर आहे। तर हा ब्लाऊज आपला झालेला आहे, स्लीव्ज वगैरे अटॅच करून झालेले आहेत आणि बाकीचे पण ब्लाऊज आपल्याला तुम्ही बघू शकता। आपण टोटल जे ब्लाऊज होते ते 9 कट केले होते, तर इथे तुम्ही बघू शकता। तर मी असे रोल करून बांधून नाही ठेवले, असे सुट्टे ठेवलेले आहेत, हे बघा। तर 1 बाय 1 आपण एक शिवणार आहोत। तर आज आपले 4 ब्लाऊज तरी व्हायला पाहिजे, कारण लवकर बसले असते तर लवकर जास्त ब्लाऊज झाले असते, म्हणजे 5 तरी काढले असते, परंतु इतके नाही होणार आपल्याला। तर आपल्याला आजचं टार्गेट म्हणजे 4 ब्लाऊज शिवायचे आहेत। तर हा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर लगेच आपण हा ब्लाऊज घेणार आहोत शिवायला, ओके। त्याच्यानंतर उद्या आपण हे इतके ब्लाऊज म्हणजे 4 शिवले तरी पण आपले किती ब्लाऊज शिल्लक असतात, 5 ब्लाऊज। तर उद्या आपल्याला लवकर बसून आणि लवकर ब्लाऊज शिवायचे आहेत, म्हणजे जेणेकरून हे टोटल ब्लाऊज आपलं उद्या हे संध्याकाळपर्यंत कंप्लीट करायचे आहेत। त्याच्यानंतर जे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवले होते दुसऱ्या कॅरीबॅगमध्ये होते दुसऱ्या कस्टमरचे, ते शिवायचे आहेत। ह्या कस्टमरचे अजून ब्लाऊज आहेत, परंतु ते नंतर देणार आहे। हे आधी आपण 9 ब्लाऊज त्यांना देणार आहोत, नंतर ते दुसऱ्या कस्टमर, कारण आपल्याला सर्व कस्टमरचे हे आपल्याला थोडे थोडे ब्लाऊज, हे ज्या कस्टमरचे जास्तीत जास्त ब्लाऊज असतात तर त्यांचे थोडे थोडे करून स्टॉक करून मी ब्लाऊज हे टीच करून देत असते। तर अशा पद्धतीने आपलं हे जे टार्गेट आहे, आज 4च ब्लाऊज शिवणार। ॲक्च्युली 5 व्हायला पाहिजे होते, परंतु नाही होणार, कारण उशिरा बसली मी सकाळी, थोडंसं उशिरा। आता मला एक कमेंट्स आली होती एका ताईची, तर आपल्या व्हॉट्सअपला पण यूट्यूबच्या व्हॉट्सअपला पण त्या जॉईंट आहेत, तर ताईंनी कमेंट्स केलेली की तुमच्या हाताला काय लागलं आहे। तर काल मी ॲक्च्युली जे आपलं ब्लाऊजचं कटिंग करता करता तेच बांधून घेतलं होतं, थोडंसं मेडिसिन लावून घरगुती उपाय करून नंतर बँडेज वगैरे आणून ते लावलेलं आहे। तर ॲक्च्युली भांडे घासताना बेसिंगच्या तिथे मला लागलं, जे बेसिंगला व्हाईट सिमेंट वगैरे लावलेलं असतं कडेनं, तर ते निघालं होतं। अचानक मी पाणी हे करायला गेली आणि ते लागलं माझ्या हाताला, तर ते अचानक लागलं, कळालं नाही, तर ते जास्त लागलं थोडंसं, म्हणून ते बँडेज वगैरे बांधलेलं आहे। तर असं काही नाही, कैची वगैरे काय हाताला लागलेली नाही आहे। तर ते पण म्हटलं तुम्हाला सांगावं, कारण कमेंट्स करून विचारलं म्हणून मग म्हटलं सांगते। तर अशा पद्धतीने आपलं हे 2 दिवसाचं टार्गेट अशा पद्धतीने कंप्लीट करायचं आहे। तर उद्या पण आपण किती ब्लाऊज शिवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आज आपले हे 4 ब्लाऊज अशा पद्धतीने शिवणार आहोत, ते तुम्हाला उद्या पण बघायला भेटेल, आणि जे बाकीचे शिवणार आहोत ते पण संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ॲक्च्युली आता 3:30 वाजून गेलेले आहेत, तर 3:30 आपलं 4 वाजेपर्यंत आपल्याला कंप्लीट करायचे आहेत हे ब्लाऊज, म्हणजे 3:30 झालेले आहे। तर हा ब्लाऊज आपलं 4 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे, आणि दुसरा ब्लाऊज आहे तो थोडं आपलं चहा पाणी काही संध्याकाळचं असेल ते करून, आणि त्याच्यानंतर तो ब्लाऊज आपल्याला टीच करायचा आहे, जो हा मी काढून ठेवलेला आहे तो। त्याच्यानंतर आपल्या एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत आणि सिंपल नेक आहेत बॅक साईडचे, असं बिलकुल नाही की एखाद्या ब्लाऊजला स्लीव्जला डिझाईन सांगितली, बॅक साईडला डिझाईन सांगितली, किंवा बोटनेकचं आहे, काही बोटनेकमध्ये पण फ्रंट बोटनेक असतं, बॅक ओपन नेक, असे कोणतेही प्रकार नाही। एकाच साईजचे एक कटोरी ब्लाऊज आहेत, सिंपल बॅक साईडला जो डीप ग्लास गळा म्हणतात, किंवा त्याला चौकनी गळा, त्याचे कोण फक्त काढून टाकलेले असतात, अशा पद्धतीचे आपण इथे गळे टीच करणार आहोत। थोडेसे डीप आहेत, जास्त पण अतिशय डीप पण नाही आणि खूप छोटे पण नाही, अगदी मीडियम नेक आहेत। तर त्या पद्धतीने आपण इथे टीच करणार आहोत। तर सिंपल आहे, ते पटकन होतात, आणि तुम्हाला माहिती आहे फिनिशिंग येण्यासाठी ऑलरेडी मी अस्तर वगैरे ते सगळे इस्त्री करून आणि मग कटिंग केले, ते तुम्ही सुद्धा व्हिडिओ प्रत्यक्षात बघितलेले आहेत। असं नाही आता इतके ब्लाऊज मी तर कोणाचे शिवू शकत नाही। आता बऱ्याच ताई कमेंट्स करतात की ताई तुम्ही जे कटिंग करता तर तेच आम्हाला कटिंग दाखवता की काही दुसरं दाखवता, असं बिलकुल नाही। आता इतके कस्टमरचे ब्लाऊज शिवते म्हटल्यावर ते कस्टमरचेच असणार, बरोबर। ते काही माझे स्वतःचे इतके ब्लाऊज मी शिवू शकत नाही, तर मग तुम्हाला सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवायला लागणार आहे, आणि जे मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते त्याचनुसार मी तुम्हाला सुद्धा कटिंग टीचिंग दाखवत असते। डेली जे आपलं रूटीन असतं ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करते की कशा पद्धतीने मी कामाचं नियोजन करत असते माझ्या, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा
की नाही आपण घरात बसून सुद्धा काहीतरी व्यवसाय करू शकतो किंवा काम करू शकतो, ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी। दुसरं माझं याच्यातून काहीच हेतू नसतो। तर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ओके। आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप सारे जे आपले कटिंग टीचिंगचे व्हिडिओ आहेत ते पण अपलोड आहेत आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही नक्की बघा। आणि आपले जे टिप्स आणि ट्रिक्सवरती व्हिडिओ आहेत ते पण 1 बाय 1 येतील, तर ते पण मी अपलोड म्हणजे 1 बाय 1 तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणारच आहे। फक्त थोडंसं तुम्हाला वेट करावं लागणार आहे, कारण जास्त घाई करून पण गडबडीत तुम्हाला शिकवणं ते पण मला योग्य वाटत नाही। तर शांतपणे आपण व्यवस्थित थोडंसं वेळ लागला तरी चालेल, परंतु ते व्यवस्थित परिपूर्ण शिकायचं, तरच त्या जे मी तुम्हाला शिकवते किंवा तुम्ही जे शिकून घेतायत ते तुम्हाला पण समजलं पाहिजे आणि माझ्याकडनं तुम्हाला जितकं चांगलं देता येईल तितकं मी देण्याचा प्रयत्न करेल। तर त्याच्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला पण थोडंसं मी प्रत्येक कस्टमरचं हे वेगवेगळं पॅटर्न काढते, कारण कसं आहे प्रत्येकाची उंची वेगळी असते, प्रत्येकाचा मोंडा वेगळा असतो, शोल्डर वेगळा असतं। ते एकाच मापावरती येऊन एकाच साईजचे मी कधीच एकाच मापाचे ब्लाऊज एका पॅटर्नवरती कधीच शिवत नाही, मी वेगवेगळे पॅटर्न काढत असते। तर एखादंच ठीक आहे की 90% 95% ते मापामध्ये सारखं आहे, कंबर सेम आहे, उंची सेम आहे, मोंडा पण सेम आहे आणि गळा पण सेम असेल तर तुम्हाला तेच पेपर पॅटर्न ठेवून कट करायला काहीच हरकत नाही। थोडंफार हलकंसं बदल केलं तरी प्रॉब्लेम नाही, परंतु एखाद्या कस्टमरचं काय असतं, तुम्ही 38चं माप शिवलं त्याच्यामध्ये तुमचा मोंडा हा कमी असेल, दुसऱ्याचं 38चं माप असेल त्याच्यामध्ये मोंडा जास्त असेल, तर तो मेजरमेंट तिथे लागू होणार नाही। तर ते त्याच्यासाठी पेपर पॅटर्न हे वेगळं काढावं लागणार। गळा आपण सर्वात पहिल्यांदा कटिंग करताना गळा लक्षात घेतो आणि गळ्यानुसार आपण कटिंग करत असतो, तर त्याच्यानुसारच आपल्याला कटिंग करायचं असतं। तर प्रत्येक कस्टमरचे ब्लाऊज जर तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही स्वतःचं ब्लाऊज शिवत असतील किंवा आपले घरातले रिलेटिव्हचे फक्त तुम्ही ब्लाऊज शिवत असतील तर एक ठीक आहे, तुम्ही पेपर पॅटर्न यूज करू शकता। परंतु जास्तीत जास्त कस्टमरचे ब्लाऊज तुम्हाला शिवायचं असेल, तुम्हाला शिलाईचा बिझनेस करायचा असेल किंवा तुम्हाला जास्त कस्टमरचे ब्लाऊज डेली शिवायचे असतील, म्हणजे एक समजा तुम्ही बिझनेसच तुम्हाला शिलाईचं करायचं असेल, तर अशा वेळेस तुम्हाला पेपर पॅटर्न काढणं म्हणजे ते यायलाच पाहिजे। त्याच्यामध्ये नुसतं पेपर पॅटर्न ठेवून ॲडजस्ट करून कटिंग टीचिंग करायचं ते याला म्हणजे माझं तरी मते ते 80% ब्लाऊज बसत असतील, परंतु 20% तरी ब्लाऊज हे बिघडतात, कुठेतरी कमी जास्त होऊन जातं आणि मग आपलं पण नाव खराब होतं। त्याच्यापेक्षा तुम्ही पेपर पॅटर्न काढून घेतलं, शिकून घेतलं कसं काढायचं। तर आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती तुम्हाला भरपूर सारे कटिंग मी शिकवलेले आहेत, तर त्याच्यानुसार तुम्ही पेपर कटिंग काढायला शिका। प्रत्येक साईजचं सांगितलेलं आहे, तर ते प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला सुद्धा म्हणजे प्रॅक्टिसची खूप गरज असते। त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पेपर काढणं खूप सोपं जाणार आहे। तर त्याच्यासाठी मी प्रत्येक कस्टमरचं ब्लाऊज हे पेपर कटिंग करूनच घेते, त्याच्यानंतर ब्लाऊज पिसावरती कट करते। अजून एका ताईची कमेंट्स असते, तुम्ही डायरेक्ट कटोरी ब्लाऊज हे ब्लाऊज पिसावरती कट करत नाही का, तुम्ही पेपर पॅटर्न काढता त्याच्यानंतर कट करता? तर बिलकुल नाही, मी डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कधीच कटिंग करत नाही, मी पेपर कटिंग आधी करते। मला त्याच्यासाठी 15 मिनिट अजून वेळ लागतो, पेपर कटिंग करायला मला वेळ लागतो, त्याच्यानंतर ब्लाऊज कट करते मी। म्हणजे माझं जिथे अर्ध्या तासाचं काम असतं तिथे पेपर पॅटर्न काढण्यामध्ये 15-20 मिनिट जातात, म्हणजे असे माझे तिथे जास्त वेळ जातो। अर्ध्या तासाचं काम असतं ते 15-20 मिनिट धरून चला तुम्ही, तिथे पाऊण तास जातो। अशा पद्धतीने माझं हे रूटीन असतं। तर मी डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती तुम्ही एक ठीक आहे, तुम्हाला पेपर पॅटर्न बॅक साईडचा पार्ट आहे ना, तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती म्हणजे लायनिंगवरती कट केलं तुम्ही तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण बॅक साईडचं इतकं काय त्याच्यामध्ये हे नसतं। उंची असते, कंबर असतं, मोंड्याचं माप असतं, डीप गळ्यानुसार आपण शोल्डर ॲडजस्ट करून कटिंग करत असतो। परंतु फ्रंट बाजूचा पार्ट हा कधीच तुम्ही ब्लाऊज पिसावरती कट करू नका, डायरेक्टली मेजरमेंट घेऊन कट करू नका, कारण कुठेतरी कमी जास्त काही मिस्टेक झाली म्हटल्यावर ते ब्लाऊज हा बिघडतो। खूप प्रॅक्टिस असली तर काही हरकत नाही, परंतु मी तरी स्वतः म्हणजे डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कट करत नाही, मी डायरेक्ट पेपर पॅटर्न काढते आणि त्याच्यानुसार कटिंग करत असते। मला पहिल्यापासून सवय झालेली आहे,
म्हणून मला ती सवय लागलेली आहे त्याची. मला काहीच वाटत नाही पेपर पॅटर्न काढायला आणि ब्लाऊज शिवायला. मला सवय झालेली आहे त्याच्यामुळे, आणि हीच योग्य पद्धत मला तरी वाटते. तर तुम्ही कशा पद्धतीने शिवता ते मला कमेंट्स करून नक्की व्हिडिओमध्ये सांगा. तर इथे तुम्ही बघू शकता, आता आपला दुसरा दिवस आहे इथे. तर काल आपण 4 ब्लाऊज शिवलेले होते, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले होते मी. त्याच्यानंतर आज आपल्याला इथे ब्लाऊज शिवायचे आहेत. म्हणजे जे आपण एकदाच 9-10 ब्लाऊज जे कट केले होते ते आपण 2 दिवसात कंप्लीट करणार आहोत. तर ते आपले कंप्लीट झालेले आहेत. हा शेवटचा ब्लाऊज आपण इथे टीच करायला घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा पण ब्लाऊज आपल्याला याच्यानंतर लगेच स्टिच करायचा आहे. तर याचा धागा नसल्यामुळे तो साईडला ठेवलेला आहे. त्याच्या आधी आपण हा टीच करून घेणार आहोत आणि बाकीचे टोटल ब्लाऊज इथे आपले टीच झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, या पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाऊज इथे टीच म्हणजे करून घेतलेले आहेत. म्हणजे असं आपलं 2 दिवसाचं टार्गेट इथे आपण कंप्लीट केलेले आहे. जे पेंडिंगचे ब्लाऊज होते ते इथे आपण कंप्लीट केलेले आहे. तर याच्यामध्ये एका ब्लाऊजला आपल्याला गोल्डन कलरची डोरी पायपिंग करायची. तर डोरी पायपिंग ह्या ब्लाऊजची फक्त बाकी आहे. तर ती मी आपल्या जी जुनी मशीन आहे त्याच्यावरती करत असते. तर त्याच्यावरती करणार आहे. तर ते मी ठेवलेले आहे तसंच. बाकी अदरवाईज सर्व टोटल ब्लाऊज आपले इथे कंप्लीट झालेले आहे. त्याच्यानंतर हा ग्रीन कलरचा आपला ब्लाऊज हा एक तयार केलेला आहे. तुम्ही सेम गळे आहेत. प्रत्येक ब्लाऊजचा सेमच नेक आहे. अजिबात कोणता गोल किंवा पान गळा वगैरे मटका गळा असं अजिबात नाही. ग्लास गळा चौकनीमध्ये आपण घेतलेला आहे. तर खूप सुंदर असा आपला नेक हा झालेला आहे. प्रत्येक ब्लाऊजचं सेम नेक आहे आणि स्लीव्स पण सेम आहे. टोटल मेजरमेंट सेम आहे, कुठे चेंज नाही. हा एक ब्लाऊज शिवलेला आहे, पैठणी साडीवरचा आहे. तर याला जी पायपिंग केलेली आहे ती कॉपर कलरची केलेली आहे मी. तर ती ऍक्च्युली तुम्हाला आता जास्त समजत नसेल. सर्व कटोरी ब्लाऊज आहेत आणि 40 साईजचे संपूर्ण ब्लाऊज आहेत आपले. तर हा एक ब्लाऊज आता आपला अर्ध्या तासात इथे कम्प्लीट होणार आहे. कटोरी वगैरे इथे आपण जोडून घेतलेली आहे. तर ती कशा पद्धतीने जोडायची ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. फिटिंग कशा पद्धतीने करायचे, एकच सारखे मेजरमेंट असल्यामुळं एकाच वेळेस कट केले आणि कशा पद्धतीने 2-3 दिवसात आपले हे ब्लाऊज कंप्लीट होतात. म्हणजे 10-12 ब्लाऊज आपण कसे कंप्लीट करू शकतो. आता इथे म्हणजे मी एकटी ब्लाऊज शिवते. माझ्याकडे काही कारागीर वगैरे किंवा मी सपोर्टला म्हणून आधार म्हणून कोणाला घेतलेले इथे टीचिंगला असं पण नाहीये. तर अशा पद्धतीने आपण हे कंप्लीट आपले ब्लाऊज तयार केलेले आहे. त्याच्या आधीचे ब्लाऊज जे केले होते दुसऱ्या कस्टमरचे ते सुद्धा मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. तर अशा पद्धतीने आपलं हे टार्गेट आपण कंप्लीट केलेलं आहे. आता आपण हे ब्लाऊज स्टिच करायला घेऊया. म्हणजे जे अर्ध बाकी आहे ते इथे आपण संपूर्ण तयार करून घेणार आहोत. तर जवळजवळ आता संध्याकाळ झालेली आहे आणि हा पण ब्लाऊज आपला इथे कंप्लीट होणार आहे. हा जो ब्लाऊज मी टीच करत आहे तर ह्याच ब्लाऊजचा अस्तर कशा पद्धतीने फिनिशिंग मध्ये जर तुम्हाला ब्लाऊज टोटल शिवायचं असेल तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं प्रेस करून घ्यायचा आणि कशा पद्धतीने जो मेन फॅब्रिक होता तो सुद्धा त्याच्या घड्या खूप पडलेल्या होत्या. चुरगळलेला ब्लाऊज पीस होता तो सुद्धा आपण संपूर्ण प्रेस करून मग हा ब्लाऊज कट केला होता. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवलं होतं. आता संपूर्ण टीच झाल्यानंतर सुद्धा खूप छान अशी फिनिशिंग येणार आहे आणि शिवायला सुद्धा त्रास होत नाहीये जोडायला वगैरे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला फास्ट वगैरे ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्हाला मध्ये कोणताच अडथळा नाही. तर मग काय होतं, आपण जर प्रेस केलं नसतं तर आपल्याला सारखं ते हाताने असं प्लेन करत शिलाई मारायला लागली असते आणि त्याच्यामध्ये आपला वेळ जातो.
तर तसं न करताना अजून आपल्याला त्याच्यामध्ये एक म्हणजे ते फिनिशिंग येत नाही ब्लाऊजला, हा प्रॉब्लेम होतो. तर असं होऊ नये त्याच्यासाठी आधीच तुम्हाला 5-10 मिनिट वेळ काढून आणि ते गोष्टी ज्या त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असते ते सॉल्व्ह करून घ्यायचे, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजला हे जास्त फिनिशिंग येणार. तर 1 बाय 1 आता मी फ्रंट साईडचा पार्ट हे सर्व जोडून घेतलेलं आहे, बाही जोडून घेणार आहे आणि फायनल आपली फिटिंग इथे आपण करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज आपण आता टीच करत होतो, तर तो संपूर्ण तयार झालेला आहे. फक्त त्याला पायपिंग बाकी आहे. तर याला आपण गोल्डन कलरची पायपिंग करणार आहोत. ह्या ज्या लाइनिंग आहेत गोल्डन कलरच्या, तर त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून गोल्डन कलरचे इथे आपण पायपिंग करणार आहोत. कारण कपडा पुरेसा नव्हता आणि ज्यांचे ब्लाऊज आहेत त्यांना कॉन्ट्रास्ट म्हणजे जी पायपिंग असते ती त्यांना आवडते, म्हणून आपण याला पण दोरी पायपिंग करणार आहोत. आणि आणखीन एक मी तुम्हाला दाखवलं होतं ते आपण ब्लाऊजला अशा 2 ब्लाऊजला आपण इथे दोरी पायपिंग करणार आहोत. तर आपलं इथे जे 2 दिवसाचं टार्गेट होतं ते पूर्ण झालेलं आहे. तर हे 2 ब्लाऊजांना फक्त दोरी पायपिंग आपण दुसऱ्या मशीन वरती करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज आपले इथे रेडी झालेले आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने हे इतके ब्लाऊज आपले टीच करून झालेले आहेत. तर जवळजवळ आपण 9-10 ब्लाऊज कट केले होते, तर संपूर्ण तयार झालेले आहेत. आता आपण हा ब्लाऊज लगेच टीच करायला घेणार आहोत. तर संपूर्ण ब्लाऊज इथे आपले शिवून झालेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.